आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। श्रीमती सुरेखा चव्हाण, शिधा वाटप कार्यालय क्रमांक 36 ठाणे। ठाणे विभागातील शहरी विभाग माझ्या अखत्यारीत येतो आणि या विभागाअंतर्गत ज्या काही नवीन योजना आलेल्या आहेत किंवा नवीन अभियान राबवण्यात येत आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती मला सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने मी माहिती देणार आहे। तर आपला पहिला मुद्दा आहे ई शिधापत्रिका। ई शिधापत्रिकेच्या बाबतीत सर्व नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने या विभागामार्फत अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ज्या काही सेवा देण्यात येतात त्या सर्व ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना त्याचा लाभ देता येईल। तर त्याच्यासाठी शासनाने जी साईट उपलब्ध करून दिलेली आहे ते मी सांगते, https://rcms.mahafood.government.in ही शासनाची साईट आहे आणि या साईटवरून ऑनलाईन पद्धतीने नवीन शिधापत्रिका नाव वाढवणे, नाव कमी करणे याकरिता नागरिक अर्ज सादर करू शकतात। त्याबाबत जी प्रोसिजर अवलंबायची आहे त्याची माहिती शिधा वाटप कार्यालयाच्या बाहेर सुद्धा लावण्यात आलेली आहे या पद्धतीने। आणि ह्या पद्धतीचे स्पीकर्स आम्ही सगळ्या दुकानातून पण उपलब्ध करून देणार आहोत, म्हणजे लोकांना कार्यालयापर्यंतच येण्याची गरज पडणार नाही, तर ते दुकानातून सुद्धा संबंधित पद्धतीने माहिती घेऊन त्यांचा फॉर्म भरू शकतील आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल। आणि दुसरं आहे आपलं शासनाने विकसित भारत संकल्प यात्रा ही योजना चालू केलेली आहे। दिनांक 15/11/2023 पासून ती सुरू झालेली आहे आणि या संकल्प यात्रेअंतर्गत आमच्या 36 ठाणे कार्यालयामार्फत शिबिरे घेण्यात आलेली आहेत आणि गरजू व्यक्तींना या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ त्या शिबिरातून आम्ही देत आहोत आणि सदरचं अभियान हे 26/1/2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या लोकांना अजूनही जे हे लाभ घेण्यापासून वंचित आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे आम्हाला त्यांना गरजू लोकांना शिधापत्रिका देता येईल किंवा त्यांचा अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करून त्यांना धान्याचा सुद्धा आम्हाला लाभ देता येईल। तर हे विकसित भारत संकल्प यात्रा हे सुद्धा आपलं अभियान चालू आहे। दुसरं आलं आहे भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना जास्तीत जास्त शिधापत्रिकेचं वितरण करणं आणि याचा कालावधी दिलेला आहे 15/1/2024 ते 14/3/2024, म्हणजे मार्च महिन्याच्या 14 तारखेपर्यंत या विभागाअंतर्गत असलेले जेवढेही भटक्या व विमुक्त समाजाचे नागरिक असतील त्यांना आम्ही शिबिरे तर राबवणार आहोतच प्रत्येक विभागातून। आता आम्ही धर्मवीर नगरमधून पण पुढच्या आठवड्यातून एक शिबिर देणार आहोत। त्या शिबिरामधून तिथल्या लोकप्रतिनिधींना सांगून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत प्रचार करण्यास सांगण्यातच आलेलं आहे। परंतु असे काही लोक विभागात असतील तर त्यांनी कार्यालयाशी सुद्धा संपर्क साधावा, त्यांना योग्य ती माहिती आम्ही देऊ आणि त्यांचे कामं आम्ही पूर्ण करून देऊ। मॅडम, आनंदाचा शिधा पण आनंदाचा शिधा आता राम मंदिराचा जो आपला मुद्दा आहे 22 तारखेपासून आपण त्या दिवशी राज्यात राम जन्मोत्सव साजरा करणार आहोत। तर त्या अनुषंगाने आनंदाचा शिधा आपल्याला प्राप्त झालेला आहे। राम जन्मदिवस ते शिवजयंतीपर्यंत त्या 1 महिन्याच्या कालावधीत आपण अन्न सुरक्षा योजनेत जेवढ्या नागरिकांचा समावेश आहे, अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेतील केशरी शिधाधारक त्या सर्वांना आपण आनंदाच्या शिधाचे वितरण करणार आहोत। मॅडम, तुम्ही आता एवढ्या योजना सगळ्या राबवत आहे, तुम्ही आता लोकांना काय आवाहन करता? जास्तीत जास्त लोकांनी या विभागामार्फत ज्या योजना आम्ही राबवतोय त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा। ज्यांना व्यवस्थित माहिती याबाबत समजत नसेल त्यांनी कार्यालयात यावं, आमच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांना आम्ही व्यवस्थित पूर्ण माहिती देऊ आणि त्यांचे कामं करून देऊ, योग्य ते पुरावे घेऊन त्यांची कामं पण आम्ही पूर्ण करून देऊ। आणि हा केशरी आणि व्हाईट कार्ड आहे त्या लोकांना तुम्ही काय आवाहन करता? आता आपल्याकडे 5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वैद्यकीय 5 लाख रुपयाची मदत मिळणार आहे। तर त्यावेळेस मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटमार्फत शिधापत्रिका मागण्यात येतात किंवा ऑनलाईन आमच्या शिधापत्रिकेशी आयुष्यमान भारत योजना ती कनेक्ट करण्यात आलेली आहे। तर ज्या लोकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या नाहीत
त्या लोकांनी कार्यालयात यावं, शिधापत्रिकेची छायांकित प्रत आणि त्यामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींच्या आधार कार्डांच्या छायांकित प्रती घेऊन आम्ही त्यांची शिधापत्रिका ऑनलाईन करून देऊ, म्हणजे त्यांना त्या योजनेचा लाभ पण घेता येईल. किती लाखापर्यंत त्यांना तिथं सूट आहे? 5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.